मम्मी मला परत दुखायला लागलं. जा जाऊन झोप पळ जा बाळा थंडी जा झोपाव मग जागावर नाही जा. भारी वाटलं बाई शोक्याला लय भारी लय मस्त वाटलं. लय गार होतं. लय थंडी आज खतरनाक. थंडी लागते मग जेवल्या पोटात गेलं खाली आमच्या राजन ते जुनं फर्निचर होतं का भिजलेले बारीक बारीक असे तुकडे करून ठेवले वरती होते. आज किती कामाला आले 2 वर्ष झाले मनीष नाही आम्ही जंगल रेसिपी सेट शूट करायचो का तेव्हा आम्हाला एका सुट्टी असं फोडून 4-5 केलं होतं दिवाणाचं त्याचं आजूक होतं. नाही लय कामाला किती आले त्यात आजूक बरेच असते ना. बरेच आहेत ना ते मोठं लाकडं वर लावता येत नव्हती मग तुम्हाला चला मस्त पैकी शेकायचं काम चाललंय आज. थंडी बापरे इतकी थंडी आहे. माझ्या भावा तिकडे शेकतो का तू तिकडे काय शेकन नाही होय काय नाही असते ना याच्यामध्ये श्रीनगर मध्ये असतेत ना ते काहीतरी पत्र्याचे त्यांचे ते टप्पा टाईप असतं काही काय असतो डबडे आणि त्याच्यामध्ये जाळ करतात गोल असे टरमाळे असते. टप्पा नाही तवाने असते ती. हा त्याच्यामध्ये जाळ करते शेकत तिथं. तिकडे शेकायशिवाय मग हे नाही ना. हा ना बर्फात कसं शेक करीत असेल बर्फात. हा खरं काय कॉमेडी होय राजू खरं ते की माझ्या हुंड्यातला दिवाने म्हणलं हुंड्यातला दिवाण लय दिवस गेला ना तुम्हाला. ताई पण ते शाकाळी शेवटी कामाला ना ओरिजिनल बरं दे हे डुप्लिकेट असू दे पण माल ओरिजिनल भेटला ना आपल्याला याचं काय घेणं आपल्याला वय अरे म्हणलं तिकडे शाकायला भेटत का हा कॅरेट असं तिथं म्हणजे काय र तयार रे कॅरेट पुढे चल ध्रुव शेकायला. म्हणजे आपलं रॉकेल टाकून नाही का डबल टाईप मध्ये असतं असं. काय लाकडं असेल का त्यात. नाही लाकडं नाही. पण बर्फाच्या ठिकाणी कसं काय पेटवते तिथं तर आंघोळ करायची म्हणलं तरी बर्फ हे होत. आमचं डायरेक्ट मध्ये रूम मध्ये असतं ना शेकायसाठी. हा पण त्यात लाकडाची काय नाही नाही रॉकेलचं केरोसिन. हा फक्त रॉकेल. हा नाही रॉकेलनी ते पेटतं बरोबर. त्याच्यामध्ये वात वगैरे असते. नाही गौरी लाकडं नाही वात असते एक अशी. ते आपलं रॉकेल टाकलं ना ती वात हळू जळत राहते मग ते आपलं गरमी फायदा करतो. बुखारी काय असते बुखारी बुखारीच म्हणतात त्याला. बुखारी म्हणतात हा बुखारी मी ऐकलेलं. म्हणजे तुम्हाला तिथं बर्फामध्ये कसं बर्फात पण तसंच का. बर्फात पहिले तर एक बॅरिक बनलेलं असतं राहण्यासाठी निवारा होण्यासाठी त्याच्यामध्ये ठेवतात. मग कॅरोविटर बुखारी असते जी असते ती ते रॉकेल टाकून आपलं हळू पेटतं मग ते आपले गरम होतं रूम पूर्ण नाही का. म्हणजे टेम्परेचर. हा बाहेर तर काही पेटायचा विषय नाही बाहेर नाही बर्फात आत म्हणजे जिथं ड्युटी असेल किंवा म्हणजे राहतो त्या रूम मध्ये. म्हणजे असा शोक करायचाच नाही का नाही असं नाही त्याला पण म्हणजे सेफ्टी ठेवावं लागते. म्हणजे रात्रभर आपण चालू नाही ठेवू शकत त्याला. नाही तर मग रात्रभर चालू ठेवलं तर धुरांनी किंवा नाही पण तिथं आता श्रीनगरला तिकडे बर्फाचं पाण्याचा विषयच नाही. मग आंघोळ कसं करते असं ना. आता सगळ्या सोयी झाल्या आजकाल. पण पहिले काय माहित नाही पण आता सगळं झालं आंघोळीसाठी. गरम पाणी वगैरे भेटतं तसं. आता जरा पहिलं अवघड होतं. पहिलं जे राहायचं ना तेव्हा अवघड होतं. आता थोडं 10-12 दिवस आंघोळच नसतं ना. आता आहे पहिले म्हणते मी पहिलं म्हणजे असं पाणी घेतलं तर बर्फ व्हायचं. नाही जुने आर्मीवर राहिले त्यांना दिवस म्हणजे वाईट दिवस काढले. पहिले फौजी राहिले ना त्यांनी. आता थोडं फॅसिलिटी झाले त्याच्यामुळे बरं आहे. भारी वाटत असं नाही तिकडे हा म्हणजे महारावरा बी राहिलेला आहे बाई तिकडं. महारावरा बी राहिलेला आहे रे भाऊ तिकडे बर्फात. श्रीनगरला त्यांनी 2 पोस्टिंग काढलेल्या आहेत. जुने लोकांनी लय वाईट दिवस काढले पाहायला गेलं तर. एक बटाटे आण ना आता लय हार पहिले पडला. कसं फोन वगैरे पण नव्हते. बरं राजू म्हणजे कसं पहिले जेव्हा सर्व्हिसला त्यांचं जरा अवघड कंडिशन होती त्यावेळेस. कारण त्यावेळेस फोन वगैरे नव्हते. आता कसं लगेच 2 मिनिटात व्हिडिओ कॉल व्हॉट्सअप कॉल करू शकतो आपण. त्यावेळेस कसं पहिलं जुनं लेटर लिहायचे ते लेटर गावामध्ये पोहोचायचं. परत जर वाचायचं असेल तर ठीक नाही तर मग पोस्टमन कडून वाचून घ्यायचं. मग त्याचा रिप्लाय लिहून घ्यायचा मग पाठवायचं. मग ते पोहोचणार. मग त्याच्यात 2-3 महिने जायचे ना हा मग रिप्लाय यूज करून ते. म्हणजे भरपूर दिवस लागायचे ना. कंडिशन कळत नव्हती कारण काय. आता कसं आता लगेच व्हिडिओ कॉल वगैरे किंवा आपला कॉल झाला तरी पण कळतं सगळं. म्हणजे पहिले काही झालं तरी कळत नव्हतं. म्हणजे पहिले जे राहिले ना आपले मरून दे कोणाचं लग्न असू दे असं कोणाला काय करायचं म्हणजे असं काहीच नाही पहिलं नाही का पत्र. म्हणजे जुने जे राहिले ना आपले सर्व्हिस आर्मी मध्ये त्यांनी लय वाईट दिवस काढले सगळे. बरोबर आता फॅसिलिटीज भरपूर झाल्या. आता त्याच्यामुळे तर भरपूर कळते पुरं. आता मला जायचं पडलं बाहेर. जाणार आहे तू नको जाऊ ग आम्हाला करायचं नाही. तुझ्या साड्या कोणी किनी तर नाही बाई आपला एवढा मोठा बिझनेस जायचं मी तर हाय मग रडाय बसली
स्वतः जर नाही गेले नाही, इथंच थांब तू काय जेवण आहे तिथं का म्हणू जाऊ दे राहिली ना मस्त सोबत आता राजू आता तू मिलिटरी किती दिवस आहे रे सर्व्हिस? 1.5-2 वर्षामध्ये घरी येईन मी आता. घरी येणार आहे हा. पुढे नाही करणार तू? नाही पुढे नाही करायची. आणि बाकीचे लोक तर करतात राहू असं ते म्हणजे करतच म्हणजे करायला करू शकतो अजून, पण मला पोलीस मध्ये जॉईन व्हायचं. हा हा त्याच्यामुळे मग काय बरं आहे मस्त आहे. म्हणजे जाऊन दिले बाहेर बाहेर बी काय. हा नाही बाय कमीत कमी 15 वर्ष 3 महिने करावंच लागते. माझी तेवढी पूर्ण होऊन जाईल, नंतर आल्यानंतर मी दुसरी सर्विस जॉईन करू शकतो. बरोबर आहे. हो. लय भारी झालं. जर आता लेटर बिटर असते तुम्ही काय केलं असतो? लेटर मग ते स्वतः लिहावं लागलं असतं. मग हिला साड्या विकण्यातून टाइम भेटला असता त्यांनी रिप्लाय दिला असता. पहिले जे राहायचे ना किती अवघड होतं नाही का. हा मग जुने लोक आता म्हणजे कोणी फौजी असेल त्याची फॅमिली लेटर लिहिणार, हा ते लेटर त्याला पोहोचणार कधी, त्याच्यानंतर रिप्लाय लिहिणार. तो तर जोपर्यंत रिप्लाय लिहिणार ना तोपर्यंत प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला असतो. जो म्हणजे फॅमिली प्रॉब्लेम नाही माझ्या घरी म्हणजे असा प्रॉब्लेम आहे हा असं होतं ना. एवढे दिवस महिनाभर होऊन जातो. कायचे बाय आता ते पोरं नसते राहिले बाय पळू आले असते म्हणले असते एवढं अवघड कस काय हा म्हणले नाही असते आता जुने म्हणजे आपले आहेत ना जेवढे जुने राहिले साहेब लोक त्यांनी दिवस काढले ना, रिटायर्ड जे आहेत त्यांनी लय टाइम काढलेला लय वाईट दिवस काढले त्यांनी. हा आहे. तात्या ते मचता त्यांच्या टायमाला तर लय अवघड होतं. गोरखता ते आमचा रावण मामा हा म्हणजे जुने जेवढे पण राहिले ना ते त्यावेळेस. कारगिलला होते ना सगळे. आणि त्यावेळेस असं होतं ना पेमेंट पण एवढं नव्हतं. हा आता पेमेंटचं ठीक आहे म्हणजे पाहायला गेलं तर पहिल्यापेक्षा हा पहिले पेमेंट पण भरपूर कमी होते. आणि सुट्ट्याचं पण किती अवघड हा असायचं. सुट्टी पण पूर्णपणे भेटत नव्हती पहिले. संघ न्यायला चान्स नाही फॅमिलीला हो जास्त. तेच ना. अवघड होतं पहिले. नाही, आता चांगलं झालं. आता क्वार्टर सगळीकडे अवेलेबल आहेत. फील्ड मध्ये जा, ऑफिस मध्ये जा, कुठं पण क्वार्टर भेटते जास्तीत जास्त नाही का. त्याच्यामुळे थोडं बरं झालं. यायचं ना न्या ना तिला. नको इथं आपलं साडे विकत गपचूप. अगं आपला एवढा मोठा बिझनेस टाकलाय तुला जायचं ना. मग काय आम्हाला मोठे रडावं लागेल इथं. राहिली ना मस्त भरपूर दिवस सोबत. पण काय आता थोडे वर्ष नेलं तर काय वेगळं मग. मग यायचं काय तुम्ही जाशील काय स्वाती बाई नेलं तर जाशील. ते न्यायला काय प्रॉब्लेम नाही. तुम्हाला करायला पाहिजे ना पण तुमच्या मोहन येत नाही. नाही काय नाही आम्ही घेऊ कर म्हणून 8 दिवस 15 बरं दिवस. एकीला दोघी काय चार हाय मोकलू रडा स्वाती जर गेली ना भो महाच गळा धरून रडत बसली. त्याच्यामुळे ना राहून दे भो तूच आपला मस्त मेन म्हणजे कसं आहे माहितीये का आता बघ, हिला न्यायला काय नाही मला मस्त वाटत न्यावा, हा पण या दोघींचं प्रेम पाहून असं मला वाटत मग हा दोघी जाऊ दे मग काय एकत्र नाही जाऊन दे. वाटत. हा दोघी हाय भाऊ माझ्या बायकोला आहे तुझी बहीण टेन्शन वाटत लय नाही. भारी आहे. खरं- म्हणजे मी पण रिलॅक्स राहतो नाही का. टेन्शन वाटा जोगच काय नाही अरे आता मी एवढ्या दिवसापासून इथे येते मी सारं बघते पण आणि कसं म्हणजे घरामध्ये मोठी बहीण आहे आणि मग असं कुठंच नाही होऊ शकत म्हणजे नाही का कुठंच नाही हा म्हणजे मोठी बहीण आहे जाऊ पण आहे असं म्हणजे खूप कमी ठिकाणी भेटतो. जावासारख्या राहतच नाही बहिणी सारखंच सगळी नाही का. पुढे जायचं असलं का दोघी बरं आपलं जॉईंट फॅमिली असं नाही वेगवेगळं आहे, नाही एकत्र राहते सगळं. तसं असतं तर मग न्यावं लागलं असतं. टेन्शन आणि नसतं. भांडणाचा विषय नाही ना. वहिनी कसं समजूत सीमाच आगाव पण वहिनी समजूतदार आहे, ती भांडण नाही होत लय नाही. आगाऊ. ती नाही आगाऊ. वहिनी आगाऊ ती नाही नाही आणि ती ती. पण नाही आगाऊ. त्याच्यामुळे भांडणाचा विषय येत नाही कधी. दोघी आगाऊ आहेत. हं. नाही दोघी नाही थोडी. थोडी पण नाही रे नाही, ती जगाला आगाऊ वाटत असेल पण आमच्या बाबतीत आता पुतर आगाऊपणा नाही भाऊ नग भरत नाही 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 बरं नाही 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 मी नाही म्हणतोय ना. अरे तू नसले मी आहे ना मला किती आला किती भेटत नाही म्हणतो ना नाही म्हणतो. नाही नाही रे आगाऊपणा नाही नग भर नाही असं नग भर काय नाही रूम मध्ये नेल्यावर मला टोले खायला मोकळा नाही भाऊ. माणसात नाही आणायचं. माणसाचं नाही तसं नाही आणि येडे नाही घेऊ टोले खायला अरे आता तुझं काय भरचं नाही बाई. तुम्ही हानपाय पण स्वाती थोडंच आण. धावाला अरे काय हा म्हणत म्हणून कधीच नाही म्हणू शकत तर म्हणजे जोरात 100% कधीच नाही म्हणू शकत नाही भाऊ, तू कोणाची साईड घेशील सांगते तूच हा येणार काय त्यांच्या साईड घेऊन मला तुमच्या हाताने येतो मला येऊन द्या का भोकावा हा भाऊजांची साईड घ्यावा लागते म्हणून पण भाव असल्या मला भावांची साईड घ्यावं लागतं ना आहे पण भाऊजांची घ्यावा लागते. अगं भाऊ गेल्या मग भाजायची साईड घ्यायची युट्यूब मध्ये एकले बाहेर झाले बरं का. म्हणजे सगळे म्हणजे ओळख पाळख झाली नाही का. सगळी ओळख पाळख हा. आणि गणुगत म्हणजे जास्त झाला. आपुलकी वाढली आपुलकी वाढली है ना. म्हणजे अरे निघत्या भारी ताई आहेत का काय काय ज्यांना आपण ओळखत नाही ते पण आपल्याला आपल्या घरच्यासारखं धरते ना. त्याच्यामुळे खूप बरं वाटतं मला नाही का. हा तिला भारी वाटत
ते एकदम आपल्या असं त्यांची फॅमिली असल्यासारखं पाहतात ना, हा ते त्यांचं प्रेम पाहून कमेंट पाहून असं वाटतं ना खरं. लय भारी. नाही लय चांगले आहेत काही काही तर म्हणजे कधी कधी आम्हाला कंटाळा येतो व्हिडिओ शूट करायचं, पण ते कमेंट्स मुळे असं वाटत नाही बाई करावाच लागू तुला. म्हणजे काय ना, मी पाहिलं त्याची म्हणते काही ना करमत नाही, मेसेज नाही मेसेज ना मेसेज मध्ये Comments, हा. दिवाळीच्या सीझन मध्ये व्हिडिओ नाही गेले का, अरे तेच कमेंट दिसत्या, व्हिडिओ टाका. शेवटी काय आहे खरं. त्यांना बी एकदा एखादी मालिका कशी बघत आपण तसं त्याला छंद लागलेला राहतो ना त्याचाच. हो. म्हणून अरे मला करमत नाही एखादी भरली व्हिडिओ नाही आला तर. काय नव्हतेच बरं आपण तू रोज येतच तरी बी. तरी बी मी मग रोज त्याला बघत आहे मस्त येतच आहे, पण तरी बी एकदा सवय लागली ना तसंच होतं. आपुलकी पाहिजे, बाकी काय कोण कोणला कमी आहे. बरोबर आहे. कसं आपलं हा ओळख पाळख सगळं नाही का. ओळख पाळख नाही लय घरच्या वणी धरतेच रे. हा तेच ना. चांगलंय मस्त आहे. मला आवडत भाऊ सगळ्या फॅमिली लय भारी आहे, त्यांची बी लय भारी आहे आणि त्या म्हणतात तुमची लय भारी आहे. हा म्हणजे आपण काय एवढं मोठ्या करत ना, आपण शेतकरी कुटुंबामधलं आहे नाही का. हा त्याच्यामुळे आपण असं नाही केलं म्हणजे मोठ्या हे घरचे नाही शेतकरी कुटुंबामधले आपले शेतकरी सबस्क्रायबर पण भरपूर म्हणजे आवडीने पाहतात म्हणजे नाही का. झिरोजून वर आलो तो आपण असं, त्याच्यामुळं आपल्याला सगळ्यांना जाणीव आहे बा कसं आहे काय आहे नाही का असं. लाकडं आणलं आज पण गार वाजत आहे का? वाजत आहे ना भाऊ आम्हाला लय गार. गार लागत रे. मला तर लय वाजले बाई आज. तू खेळतो फोन तुला काय करायचं? कानाला कान बांधावात ना आता हे कान फट फट फट. मग किती वाजता? नाही बघ आता हा भांडण म्हणजे स्वतःच माझं भांडण होतं असं नाही, प्रत्येक नवर बायकोचं भांडण होतच. होतच भांडेला भांड लागतच हा लागतच तेच. हा पण आमचं असं आहे भांडणाचं काय माहिती मला मग बांधूशी वाटत आहे. हा पण वहिनीकडे बघून असं मग थोडी भीती वाटत नाही का. हा हंती का काय ना नाही म्हणजे म्हणजे सपोर्ट घेणार ना बहिणी त्याच्यामुळे. ना आता भांडतो आता मी हाय तुला कारण सपोर्ट ती बारकी आहे, बारकी बहिणी तुला जीव आहे त्याच्यामुळे मग भांडण करत खरोखर नाही. लय जीव मला काय वाटतं मिटून घ्यावं तेवढं जाऊन दे मग नाही का. नाही मिटून नाही कधी घ्यायचं. कधी मीच माग नव्हती घ्यायचं. नाही आता आपण भांडू द्यायचं आता मी हाय तुला सपोर्ट मग. कधी मी तू विचार केला तर म्हणलं मी माघार घ्यायचो काय नाही माघार घ्यायची पण प्रत्येक वेळेस नाही घ्यायची अरे माघार. असं होय. हा आणि माघार घ्यावा लागेल तुम्हाला. हा ना आम्ही घेतोच बरं का कधी माघार घेतो आम्ही बी कधी जण सरपणात म्हणलं होतं ना तुला दादा. एखाद्याला भेव वाटत आम्हाला मोठ्या बहिणीचं भेव वाटत त्याच्यामुळे आम्ही जरा बस, बस, बस. करतो. तीन नको. अगं बया आता लय कौतिक कवळ झालं बरं का भावाचं बहिणीचं. आता मा भाऊ लाकडा आणायला गेलेला आहे थांब लाकडा आणून दे मग बघ तुम्हाला कसं काय बोलतो. अगं बाई मग मी ते एकटे हा मनीषा ताई सांग ना बोल ना. तू किती नंतर ना किती हुंडा घेतला तू खरं सांग. मानावर 5,000 रुपये त्यावेळेसचे 5,000 म्हणजे आताचे 5 लाख झाले. 5 लाख झाले. मग 5,000 मी हुंडा नाही घेतला भाऊ नाही अजिबात मग नाही. स्वतः घेतला होय खरं सांग. नाही नाही हुंडा नाही. फक्त म्हणले सोनं द्या काय द्यायचं रे तुमच्या पोरीला घाल. हा तेवढं म्हणलं मी. मग येऊन एकच झालं ना. हा येऊन एकच झालं राव. नाही पुरीला द्या म्हणलं मला कुठं मी म्हणलं मला द्या म्हणून. पण घरात तर तुमच्याच आलं ना मेजर. आणि पेढे घेऊन कोण आलत मी चालतो. ताई बोल आता ती हा प्रश्न तू उत्तर दे मी बोलत नाही अजिबात काय. पेढे घेऊन कोण गेलत? मीच गेलतो म्हणलं जाऊन पुरी भेटत नाही आजकाल लय अवघड आहे. पुरीला भेटत होत्या पण हे पाखरू सोडायचं नव्हतं आपल्याला. नाही भाऊ लय अवघड आहे आता आजकाल. नाही आजकाल खायचं. नाही पुरीच येत नाहीत माहितीये का. लय अवघड आहे कर सांगतो. हा आजकाल म्हणून नाही तुम्ही ऑप्शन म्हणून आले का आमच्याकडे त्याच्यामुळे बरं काय आहे ताई आता. ऑप्शन म्हणून आलती ती माझ्याकडे बघा आता तमाशा. हा? ऑप्शन म्हणून अगं तुला आहे ना तुला एका नजरात आम्ही पास केली होती. एकाच नजरात बरोबर आहे ना राजू. खरं सांगू मी हिच्या संग लग्न केलं त्याचं एक कारण आहे. सांग ना. म्हणजे झाडं लावले झाडांना पाणी घालायची. हा बारीक राहायची तर भारतीकडे यायची. 40 झाडं होते तेवढं झाडांना पाणी घालून 1.5-2 वर्ष त्या झाडांना जपली. असं बापकट राहायचं एवढा तसा है ना. तू पाहिलंय ना तेव्हा. हा. त्यामुळे थोडं ती फक्त दिवाळीत सुट्टीत येऊन पाणी घालायची त्याच्या आधी मीच नाही ना उन्हाळ्यात सुट्टीमध्ये पण यायची ना. उन्हाळ्यात नाही उन्हाळ्याच्या, नव्हतं. दिवाळीच्या नाताळाच्या अहो उन्हाळ्यात आपल्याला पाणी नव्हतं राहत त्यावेळेस ती पाणी घालायची. तिने 40 झाडं जपले. विहिरीवरून हा, आणायची. त्यामुळे आपण इम्प्रेस झालो त्याच्यावर. विहिरीवरून आणायची मग झाडाला जर पाणी नसतं घातलं मग नाही मग आम्ही म्हणलो मी पुरी गेल्या विचार केला म्हणलं एवढं झाडांना हा जमणार नाही झाडांना जपत एवढं चकुलीने काय. काय केलं तुम्हाला चकुलीने? छकुलीने हाणलं होतं मला. खराट्याने. खराटे आणलं होतं जरी छकुलीला यांगराटे ना. नाही आधी मला ती सगळं लग्न करत होतं बरं पण जाऊ त्यांनी खराट्याने आणलं म्हणलं नको. मग मन बदलावलं त्यांनी. आधी चकुली सण करायचं होतं. आधी तीच सण करायचं होतं. म्हणलं आताच लग्नाच्या आधीच खराट्याने आणती म्हणलं लग्न झाल्यावर काही नाही आणली ती. ती सुट्टी आली एकदम काहीतरी झालं यांचं. आमचं भांडण झालं ते. खराट्याच्या काड्या घुसूस तर आणलं यांना. मग हे म्हणले आता मला ती नाही करायची आता ही बोलायला करायची. नाद नाही करायचा बाई छकुलीचा. हा बोलायला नाद नाही करायचा. पण स्वभाव लय भारी बरं का. नाही चांगली. नाही स्वभाव लय लय भारी. हा स्वभाव लय भारी आहे. बोलती
मनात मासा मळ नाही एकदम साफ आहे. नाही नाही, चांगला आहे स्वभाव वगैरे. हा आता आपल्याला काय सांगते नवऱ्याला माहिती नाही आता काय आपल्याकडे येत नाही कारण साडूला विचार लागेल. व्हिडिओ जर बघितला तर अवघड होईल बरं का भांडण लागते का? तुम्हाला सकाळी व्हिडिओ कोण काढते? व्हिडिओ कोण काढते? रुद्र व्हिडिओ काढतोय. रुद्र मुठे शूटिंग घेतली तू सगळी? मग हा होय. आता काय नाही काय नाही चकुली आता काय आता आपल्या वाघिणी आहेत नाही ना बसलेल्या आपल्याला काय घाबरायचं कारण नाही दादा. अगं भाजन नवऱ्याचा हात. नाही बाई बटाटे घालतो इथं भाजायला बघ म्हणतो मा भाजीला बटाट्यात भर ते माझ्या स्वतीला बटाट्यात भरत लय आवडत. सकाळपर्यंत भाजतील ना म्हणते. हा अगं लय भारी भाजते पण ते अगोदरच टाकते आरात कुजलेत बटाटे सकाळपर्यंत छान भाजतील मस्त अशी. वर नका राजू खालीच ठेवा. ते इथं ठेवले ना त्याच्यात आर घाल आर आपण टाकू वरचा विस्तू म्हणजे भारी. सकाळी मनीष ताई भरीत करायचं बरं का नक्की करू. मिरचीचं. हा हा मी लसणाची मिरची आणते वाटून. आणसान का? हा नक्की वाटलेली काही. काय रे भाऊ? पॉवर बँक अरे भाऊ आधी मानव थोडा निघ बाहेर शेकायला सुकायला. असं करतोय नाकात चार्जर घाल. जरा पुस्तकापासून लांब राहा थोडं. हा मोबाईल चार्ज होऊन जाईल. असं अजिबात काही पुस्तकं त्याच्या साईडलाच करीत नाही ते थोडे पण थोडे करायला पाहिजे बस ना. बस अभ्यासी चांगलं आहे. शेका. लाडाची गोळी काय नाही होत, काय नाही होत. डायरेक्ट मग काय घातला चाटी ती माणसाला तर काय का अहो माणसापेक्षा हे बरे आहेत माहितीये का? पाहिलं गेलं तर कसं सांगतो लय भारी. याला नाही चित्र म्हणलं दया आहे माणसापेक्षा पण माया, है ना? म्हणजे काय मोका त्याचा हा, ती तिकडून आला चिंट्या. चल, चल, चल. लय हुशार आहेत बाई पण दोन्ही लय हुशार आहे. लय हुशार. हम्म. लय विचारलं. शकायचं काय तुम्हाला शका इथं शका बस इथं बस इथं बस. शका. अगं बाया बघ बाई. पण तिला नाही बघायचं राजू जबरदस्ती काल करतात त्यांना. शेका. अगं माया करीत होते मग माया केल्यावर काय माणूस म्हणत नाही का रांच्या पाखर जवळ आमच्या येते. पाकडे जवळ आणि मग काका लय गप्पा मारल्या मन सोक्त मला मनाने. सोडा येतो ना तू आता. तू तसं जा भाऊ, मला दिसत नाही रातचा हो, मोती बिबटे बिंदू सोडलेले ते हो. मोती बिंदू मला दिसत नाही रातचा बाई मला. याला उद्या पहिलं दवाखान्यात जाऊन द्या पण मला सोडून ये बो तू. तू तसं जा भाऊ, बॅटरी लावून. गेटीत लावून नाही भाऊ, बिबटे सुटले इथलं इथं. मला जर खाल्ला का भाऊ, मला नवरा तर इकडे विचारीन म्हणा माय बायको पुढे. हा, होय. हा आणि मी सांगितलंय मी आम्ही पार्टी करीत होत मस्त आणि तुला कोण नाही खात, तूच एक बिबटा आहे. नाही भाऊ होते भाऊ काय का बिबट्या खरंच होते नाही. मोतीबिंदूचं ऑपरेशन करू का राजू मी? होय मोतीबिंदूचं ऑपरेशन करू? बघा ह्यो पण आला चंदन होय वस्तू द्या. मोतीबिंदूचं ऑपरेशन करायचं घरच्या घरी होय, तुझ्या भावाचं. नको. नाही नाही तू डोळा घेऊ काढून आणू. नको बाई नको नको. म्हणजे असं माझ्या होतं आता. भावाला डोळा. आजच्या व्हिडिओ थांबूयात ताईंनो, भेटूयात आपल्या उद्याच्या व्हिडिओ मध्ये. मस्त आज आम्ही शेकोटी केली, मस्त छान जेवण केलं. इथं बटाटे भाजायला घातले, सकाळी काढून यायचं आता मला पण लय ओळखायला लागली बरं का युट्यूब मध्ये. अरे मग बा युट्यूबच आपलं आहे म्हणल्यावर. नाही म्हणजे ओळखायला नाही की कोणी पण. दोन्ही भाऊ नाही भाऊ नाही नाही अहो नाही तसं नाही नाही पण ओळखायला नाही ना ओळखी घेतलं नाही का? आता आम्हाला म्हणजे पाहुणे जास्त झाले नाही का म्हणजे आम्हाला ओळखीत येत बा असं. हा तसं म्हणा ना. असं म्हणायचं. युट्यूबात तुमच्या आहे म्हणलं आम्ही घाबरलो. नाही नाही, म्हणजे तुमच्या ओळखीत आम्ही बोलायचं विसरलो होतो सॉरी. हा तुमच्यामुळे ओळखीत येत आम्हाला. असं काही नाही हो आमच्या मनात काही नाही. अगं मग काही आम्हाला कळत काय मग आम्ही युट्यूब पण तुमच्यापेक्षा आम्हाला लय माहिती आहे का? हो हो तुम्ही लय ग्रेट पर्सन आहेत दोघं जण. हाय हाय मान्य मान्य. नाही परणे आला तर अजून नाही सोडा. मोतीबिंदूच काय होतोय तुला, काकळाच काय येतोय तुला, काय करावं तुला. अरे ते शंकर भाऊ असतात मला असं नाही चल बस पटक्यात गाडीत चल तू लगेच सोड गेले 2 मिनिटात. बघ ना तू आता कवाची 12 वाजता मला त्याने दर्यात सोडायला बरं का. आणि याला मोतीबिंदू होतोय, याला काटाळा येतोय, याची गाडी पंक्चर होती. असा भाऊ कसा आहे तू. चल भाऊ बस कर रुलायगी क्या छोड़ता हूँ तेरे को. नाही बहुत राहायची. मनीषा घरच रडायला लागली बरं का? म्याव तसं नाही म्हणा असं. शा काय नाही ग, मित्रीण आहे ती माझी मित्रीण. मी पण कुत्रीण आहे तुझी कुत्री. स्वाती लाईव्ह मध्ये बोलू माझ्या संग तसंच बोलती बरं का? काय काय म्हणती? लाईक हार्ट्स कंटिन्यू करा म्हणते काय तुला? वय राजू भाऊ लाईक हार्ट्स कंटिन्यू करा म्हणते तू बोलती वय. हा
आई बघायचो घरी कोणी आई आपल्या बुकिंग वाल्या पुरी काय म्हणतात घरी जाऊन पेमेंट करून स्क्रीनशॉट टाका रात्रीच झोपीत. पटकेस व्हॉट्सअपला उडी मारा. बरं चला बैठक मोडा आता, बस झालं बिल झालं आपलं, उडा. बस झालं बाई, लय बसलो आता, लय धिंगाणा घातला आज. मेरे अंगण में तुम मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है. काम नाही भांडे घासायचे. चल बाई कुठं अरे इसकी बीबी की काली, उसका भी बड़ा नाम है.